पूजा होती आज, तर त्या निमित्ताने चाललोय आणि काही लग्नाचे वगैरे तर ब्लॉग केले नाही मी, काही ऑलरेडी टाकलेले. आता डायरेक्ट मामाच्या लग्नात माझ्या घरी आणि काय आलो बघू शकता. मंदिर आहे आणि आहे निवताईचं घर इथं. सगळे आता बघूया किती जण आहेत घरात. आणि इथं आहे दीक्षा. हाय कर ब्लॉग मध्ये. आता इथून आम्ही जाणार आहोत ते म्हणजे काशी बीचला. देव मांडलं आणि इथं आमची माणसं बसतात. शतसंवत्सरं दीर्घमायुः आशीर्वादाः सकला सन्तु आशीर्वादाः सकला सन्तु इष्टदेवता सुप्रसन्ना वरदा भवतु संवत्सरं दीर्घमायुः. काय जवळ बसली तर सगळी आमचा जॉब टॅग तर मित्रांनो बघू शकता स्टार्टिंगलाच फणसाचं झाड आणि तो बघू शकता यांची वाडी किती मोठी आहे. केलिंगची झाडी बघू शकता. छोटूसा फणस आहे आणि एवढी मोठी वाडी आहे. खरंच जाम भारी वाटलं. मित्रांनो बघू शकता आम्ही आता दुसऱ्या दुनियेत चाललोय म्हणजे दुसरा पार्ट. आणि इथं गेट वगैरे बघू शकता ते सोडतंय. आणि इथं पूर्ण नारळाची झाडं आहेत. पूर्ण म्हणजे पूर्ण. आणि तिकडं बघू शकता तिकडं पूर्ण बीच आहे. आणि आता आम्ही चाललोय ते म्हणजे बीचकडे चाललोय. तर आता बघूया. तर मित्रांनो बघू शकता इथं पूर्ण बीच आहे आणि इथंच मागं पूर्ण ह्यांची वाडी आहे. बघू शकता किती भारी. कुत्री मजा घेताना इथं हायडन प्लेस आहे ना फुल. भारी वाटतंय मित्रांनो. आणि आता इथून चाललोय ते म्हणजे काशी बीचला. आणि स्टोरेज कायच नाही मला दाखवायला. खरं सांगते जेन्युइनली
दाखवायला आहे तेवढं दाखवीन आणि आधीचे व्लॉग आलेत पटकन जाऊन वॉच करा आणि भेटूया डायरेक्ट आता न्यू आउटफिटवर आणि घरात. Day 2. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहे ते म्हणजे रोह्याला दहावीर महाराजांच्या मंदिरात आणि फ्रेंड्स वगैरे आलेलो आहोत आणि तुम्हाला दाखवते. काशीच्याच ब्लॉगला मी हा ब्लॉग अटॅच करते बट स्टील आम्ही आलो आहे 5-5:30ला आणि आता एंट्री